गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याजवळ बांधलेलं एक घर पावसात कोसळलं। या ढिगाऱ्याखाली दबल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई अद्याप बेपत्ता आहे। मात्र कुटुंब प्रमुख या अपघातातून थोडक्यात बचावले, तर तातडीनं प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आलं। काल रात्री गोंदिया शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोंदिया नगरपालिका आणि फुलचूर गाव या दोघांच्या सीमेवरनं वाहणाऱ्या नाल्यामधनं मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी वाहत होतं। नाल्याशेजारी असलेलं अनिल अग्रवाल यांचं जे घर आहे ते नाल्यामध्ये कोसळलं गेलं आहे। त्यामध्ये एकूण काल रात्री 3 व्यक्ती होते, त्यापैकी अनिल अग्रवाल हे सुखरूप बाहेर पडलेले आहेत। मात्र त्यांचा मुलगा हा मलब्याखाली दबला होता, त्याला प्रशासनाच्या वतीनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। तसेच सद्यस्थितीत त्यांची पत्नी किरण अग्रवाल या मलब्याखाली दबून आहेत, त्यांना मलब्याच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं सुरू आहेत। तसेच गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की विनाकारण मुसळधार पावसामध्ये आपण बाहेर पडू नका। तसेच एखादी अनुचित घटना आपल्या क्षेत्रामध्ये घडली असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, हे आपणा सर्वांना मी आवाहन करतो। हे अतिवृष्टी मुसळधार बारिशमुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये फार वाईट परिस्थिती आहे आणि फुलचूर जी फार दुर्दैवी घटना आहे। यामध्ये आतापर्यंत जे समाचार इथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक भाऊ आणि एक बहीण याच्यामध्ये ते मृत झालेले आहे। हे फार दुःखाची गोष्ट आहे। पूर्ण जिल्ह्यात ज्या पद्धतीनं मुसळधार पावसाने जे नुकसान झालेलं आहे याबद्दल आम्ही पालकमंत्र्यांना सूचित केलेलं आहे आणि जिथे जिथे अशी बिकट परिस्थिती आहे तिथे शासनाने लवकरात लवकर मदत करावी। गोंदिया जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मी सध्या उभा आहे फुलचूर भागात असलेल्या नाल्यावर। याच ठिकाणी तुम्हाला विश्वास होणार नाही, अनिल अग्रवाल या व्यक्तीचं या ठिकाणी 2 मजली घर होतं। अक्षरशः हे घर आज सकाळच्या वेळेला या ठिकाणी कोसळलेलं आहे। घरात झोपला असलेला 25 वर्षीय मुलगा याचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। त्याचप्रमाणे त्यांची पत्नी देखील या ठिकाणी घरामध्ये असताना ती देखील झोपली असताना त्या देखील मलबाच्या ढिगाऱ्याखाली त्या दबलेल्या आहे। प्रशासनाच्या वतीने त्यांचा मृतदेह शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर आपण पाहिलं तर याच ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने हे घर नाल्याशेजारी बांधण्याची कशी काय परवानगी दिली, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हरीश पोगरे, न्यूज गोंदिया।